म्हणाल तू जर का माझ्यासोबत आलात ना आज तुम्हाला पोटभर भेटेल दही दूध पोटभर भेटेल. जोपर्यंत तुम्ही पुरे पडत नाही तोपर्यंत तुम्हाला आज खायला भेटेल. जे घरी जायला निघाले होते हे ऐकून त्यांच्या तोंडाला लाल सुटली. कृष्ण आपल्याला आश्वासन देतोय की आपल्याला पोटभर दही मिळणार आहे, पोटभर खायला मिळणार आहे. म्हणून ते 2-3 फटके खाऊ पण आपल्याला पोटभर खायला तुमच्या समजत ना. जे घरी जायला निघाले होते ते कृष्णाला सामील झाले. मग योजना आखली. बरं चोरी करायचं वेळ ठरली. कधी चोरी करायला जायचा? संध्याकाळच्या वेळेस जायचं नाही का? कारण चोर कधी चोरी करतो? संध्याकाळीच करतो नाही का? संध्याकाळची वेळ काय ठरवली? कारण का संध्याकाळच्या वेळेस ती घरातली जी गवळण आहे ती कुठे गेली होती? बाहेर गेली होती. एकनाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं त्या गवळणीचं. अनंत लीला रूप सावला तो बाळ ब्रह्मचारी, तो बाळ ब्रह्मचारी, तो बाळ ब्रह्मचारी पातके लोळे चरणावरी. एक गवळण घरची धनीन, एक होती गवळण घरची धनीन, गेली होती बाहेर, गेली होती बाहेर आणि गेली होती न बाहेर. कृष्णदेव चढले माळ्यावर. त्या संधीचा फायदा घेऊन गवळण बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन सगळे त्या घराच्या माळ्यावरती चढलेले. माळ्यावरती का चढले महाराज? कारण का पूर्वीची लोक आहे जो काही धान्य उरलेला धान्य वगैरे नाही का जास्तीचा धान्य कुठे लपून ठेवायचे? वरती माळ्यावरती आड्यावरती ठेवायचे नाही का? माहिती आहे ना? त्या बाबा पापड लोणचं बसवलं बनवले असतील फेण्या बिण्या नाही का लोणचं वगैरे कुठे ठेवायचे? वरती लोक. आता माळा नाही राहिला. आता पिऊ एकदम सगळं पॅक झालंय. आता माळा बिळा काय नाही. वरती लपवून ठेवायचे. मग ते वरती गेले. वरती अख्खा पाळा शोधला पण काही त्यांना सापडलं नाही. आता ते घरामध्ये उतरलेले. अख्खा घर शोधला पण घरात सुद्धा सापडलं नाही. कृष्णाला टेन्शन आलं. याला मी आश्वासन दिले. सगळे घरामध्ये उतरले. घरामध्ये उतरल्याच्या नंतर दही दूध काही खायला भेटलं नाही. सगळे कुसबुस करायला लागले. उगाच्या कृष्णाच्या नादाला लागलो आपण. उगाच आलो. आता हा पण माल खायला नाही आपल्याला पण माल खायला लागेल. दही दूध नाही भेटलं पण माल आपल्याला खायला भेटेल. सगळे कुसबुस करायला लागले. कृष्णाने सांगितले हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तू घरी. कुणी कुसबुस करू नका, आवाज करू नका. तुम्हाला पोटवर भेटण्याचे कारण ना शांत बसा. कृष्णाने सगळीकडे शोधलं काही सापडलं नाही. डोकं खांजवता वरती लक्ष केलं महाराज. वरती बघितल्याच्या नंतर कृष्णाला काय दिसलं? शिंखे लावेल दोरी, शिंखे लावेल दोरी, शिंखे लावेल दोरी, शिंखे लावेल दोरी. अशी शिंख बांधली होती मला दूरवरती उंचावरती. का उंचावरती बांधली होती? ही पद्धत गवळ्याने सुरू केलेली आमच्या. का? कारण माझं पुत्राने तोंड घालू नये म्हणून. का नाही मला कृष्णाचा हात पोचू नये नाही का? कृष्णाचा वरती हात पोचायला नको म्हणून अशी उंचावर बांधली होती. एवढा तो गवळी हुशार होता पण हा पण त्याचा माप निघाला महाराज. शिंखे लावेले दुरी, शिंखे लावेले दुरी, होतो तिघांच्या मिळवली, होतो तिघांच्या मिळवली. आता हात पोचत नाही. काय केले यांनी? दोघा तिघांवरती चढला. आपण ध्यान करतो नाही का? ती प्रथा कृष्णाने सुरू केली. होतो तिघांच्या मिळवली, तुम्ही भागे दोहीकडे, मुख पसरोनियाकडे. तुम्ही दोन्ही बाजूला भा. आकडून उभे राहा का वाहा तिच्या धारा ह्याने दोघींच्या कोपरात. माझ्या कोपरातून ज्या धारा वाहतील म्हणजे तुम्ही तुमच्या मुखात भाषण करा. दही दूध साडून व्यर्थ घालू नका. सगळ्यांनी पोटभर दही दूध खाल्लेलं आहे महाराज. आता जायचं की नाही? पोट भरलेलं आहे सगळ्यांचं. आता गप्प करून जायचं की नाही महाराज? नाही. कृष्णाने सांगितलं ज्या गवळ्याने आपल्याला चेतावणी दिली त्याला मी दंड दिल्याशिवाय इथून जाणार नाही. त्याला अद्दल घडवल्याशिवाय जाणार नाही. मग काय केलं कृष्णाने? जो काय दुधाचा जो कापडाचा जो दही उरला होता तो दही घेतला. एका रूम मध्ये त्या घरातली सुनबाई झोपली होती. त्या सुनाला तो दही पासला. म्हणजे उद्या सकाळी उठून हिच्यावरती नाव. दही दूध तुम्ही खाल्ला तर या सुनबाईने खाल्ला. तेवढ्यावरती कृष्ण थांबला नाही. पुन्हा माळ्यावरती चढला. दुसऱ्या रूम मध्ये उडी मारली. त्याच्या कपच्या होत्या. त्या माळ्यावरती चढून शेजारीच्या वरांड्यात टाकून दिला. म्हणजे उद्या सकाळी त्या शेजाऱ्याचं यांचं भांडण. एवढंच नव्हे तो बाबा त्याला सापडत नाही. तिसऱ्या रूम मध्ये उडी मारली. त्या रूम मध्ये
ज्या बाबाने चेतावणी दिली होती तो बाबा आणि त्याची बायको झोपली होती, जी कवलन बाहेर गेली होती ती पुन्हा येऊन तिथं झोपली होती. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं तो बाबा जरा म्हातारा होता, वृद्ध होता. कृष्णाला वाईट वाटला, नाही बाबा हा तर म्हातारा निघाला, याला काय जास्त मोठा दंड द्यायला नको. म्हणून कृष्णाने काय जास्त मोठा दंड दिला नाही, एकदम थोडासा दंड दिला. काय दंड दिला? त्या बाबाची मोठी दाढी होती आणि त्या म्हाताऱ्याची वेणी होती. दाढी वेणीची गाड बांधल्याने कृष्ण तिथून पसार झाला. सकाळी कोंबडा आरवायची होती, पहिलं कोण उठतं? कोण उठतं? म्हातारी माणसं उठतात का तरुण पोरं उठतात? तरुण पोरं चाय बनवतात. कोण उठतात? तरुण पोरं 10 वाजल्याशिवाय उठतात. तरुण पोरं जास्तीत जास्त झोपतात, पण म्हातारी माणसं लवकर. त्या बाईने डोला उघडल्याच्या नंतर सकाळी ज्यावेळेस ती उठली, तिच्या वेणीला तंग लागला. वेणीला तंग लागला का? तिला असं वाटलं माझ्या पतीने माझी वेणी ओढली की काय, कारण फिरली. अहो म्हातारपणी कसली तुम्हाला अवजाचं सुचते, सोडा माझी वेणी. तो बाबा डोळे टाकत टाकतच बोलतोय, अगं तुझी वेणी काय, माझी दाढी कशाला ओढतेस? अहो डोळे पुढे बघा काय प्रकार चालू आहे. दाढी वेणीची कुणीतरी गाड बांधलेली आहे. हा बाबा इकडे दाढी ओढते, ती बाई तिकडे वेणी ओढते. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 12 वाजेपर्यंत हाच प्रकार. दोघांनी काही दरवाजा उघडला नाही. शेजारच्याला वाटलं की बहुतेक म्हातारी की काय नाही. दरवाजा तोडल्याच्या नंतर हा बाबा दाढी ओढते, ती वेणी ओढते. सगळ्यांनी गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, जाणून बघितली, कापून बघितली, पण गाठ सुटत नव्हती. गाठ कोणी बांधली होती? गाठ भगवंताने बांधली होती. ते म्हटले ही गाठ काय आपल्याला सुटायची नाही, आपल्याला नंदबाबाकडे गेलं पाहिजे. आता नंदबाबा कोणत्या गावचा मुख्य नाही का, म्हणजे ज्याने पाप केलं त्याच्याच बापाकडे हे न्याय मागायला जातात. नंदबाबाने सुद्धा प्रयत्न केला, ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, पण देवाच्या बापाने सुद्धा ती गाठ सोडली नाही. महाराज गाठ कुणी बांधली होती? गाठ कृष्णाने बांधली होती. त्या बाबाच्या आणि त्या गवळणीच्या लक्षात आलं, आपल्या घरी दैवूस सांडलेला आहे, मटक्याच्या कपच्या सांडलेले आहेत, म्हणजे नक्कीच कृष्ण आपल्या रात्री घरी येऊन गेलेला आहे आणि हा प्रकार त्याच्याशिवाय दुसरा कोणी करणार नाही. पण आता त्याला विरोध न जाता त्याला आपण शरण गेलं पाहिजे. तिने मनच्या मनी कृष्णाचं जोर प्रार्थना केली, हे कृष्ण कन्हैया मी तुला विनविते, देव सुरविते, सोड माझी गाठ आता, हे सोड माझी गाठ आता देवा, सोड माझी गाठ आता. शरण गेली आणि हा सगळा प्रकार कृष्ण यशोदेच्या मांडीवरती बघून गर्दीत लपून बघत मजा बघत होता. पण भक्त आहे, शरण आलेला आहे, जो शरणाला त्याला मरण नाही. कृष्णाला माहिती होतं जर का मी ती गाठ सोडायला गेलो की सगळ्यांना कळेल ही गाठ कोणी बांधली होती, मी बांधली होती. नंदबाबा बोलला ही काही गाठ आपल्याच्या सुटणार नाही, ज्याने बांधले त्याच्यातून ही गाठ सुटली. कृष्ण धावत आला आणि त्या गाठीला स्पर्श केला. स्पर्श करता क्षणी ती गाठ सुटली. सगळ्यांना कळलं गाठ कोणी बांधली, कृष्णाने बांधली. नंदबाबाला वाईट वाटलं, मान खाली घातली, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर यशोदेला सांगितलं की काय तुझ्या मुलाने केलं माहितीये का, त्या म्हाताऱ्या माणसाची दाढी वेळीची गाठ बांधल्याने ते घरात पडत सुटलेला आहे. यशोदे मातेने काठी घेतली आणि त्या कृष्णाच्या मागे पळत सुटली. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको, गबल्या घरी बोमट उठला, माट तयाचे फोडू नको, रागीट तुझा नंद पिता, मार तयाचे खाऊ नको, वाकड्या पेड्या सुदामाची जोडी, त्याच्या गावामध्ये जाऊ नको, अनयाची ती गवळण राधा, तिच्या नावी तू लागू नको, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. काठी घेतली कृष्णाच्या मागे पळत सुटली. नंदबाबाने सांगितलं आता यांना घरी ठेवायचं, यांना शिक्षा द्यायची. शिक्षा कुठली? तर त्यावेळेची शिक्षा म्हणजे आता यांना शाळेत पाठवायची. शाळा म्हणजे कुठली? तर गाई गुरं राखणं म्हणजे शाळा. गाई गुरं राखायला पाठवले. कृष्णाने सुद्धा गाई राखल्या. मला एकदा गाई राखत असताना त्या गाईच्या खुरांची जी माती आहे ती कृष्णाच्या चेहऱ्यावरती, मागे धावत परत सुटायचं, माती चेहऱ्यावरती
साठायची. त्या वृंदावनातली काही ठिकाणची माती पांढरी होती. ती पांढरी माती चेहऱ्यावरती आल्याच्या नंतर बलराम दादा आईला म्हणायचा, मैया देखो लाला कैसे दिख रहा है, मैया देखो लाला कैसे दिख रहा है. यशोदा माता बोलायची, आज ये पंडूर मिट्टी से ढका है. पंडूर मिट्टी म्हणजे पांढरी माती. आज ये पंडूर मिट्टी से ढका है क्योंकि आगे जाके यही पांडुरंग कहने वाला है. पांडुरंग म्हणजे कोण? भगवान परमात्मा कृष्ण. आणि तो हा एकच आहे. तो हा विठ्ठल बनवा, तो हा माधव बनवा. मग विठोबा विठ्ठल त्या पंढरपुरात एकटाच उपाय का महाराज? दुसरा कोण उपाय त्यांच्यासोबत? विठोबा माझ्यासोबत दळायला नाही का? पण दळायला माझ्यासोबत बत्ती मला काय द्यायची? तुला चाय पाहतो कृष्णाने सगळ्यांना बोलावलं सोबत येण्यासाठी. काय सांगितलं? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. तुम्ही गोपाल रानात या. तुम्ही गोपाल रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. सगळेजण कृष्णासोबत त्या वृंदावनात गाडी चालण्यासाठी गेलेले आहेत महाराज. भरपूर तिथे सुद्धा लीला केल्या. आपण त्या लीला आता सांगायची आपल्याला वेळ नाही. जी महत्वाची लीला तिथे केली त्या लीलेचं आपल्याला वर्णन करायचं महाराज. आपण सकाळी घरे चालायला जातो. आताची लोक सकाळी जातात आणि लगेच चालून आणतात नाही का? नंतर संध्याकाळी जातात. पण ही गोकुळातली मुलांना त्यांच्या आई वडील काय करायचे माहितीये का? हे सकाळी एकदा बाहेर गेले की संध्याकाळी यायला नको. कारण का हे आले म्हणजे दुपारी यायला नको. जर का आले तर पुन्हा चोरी मारी करायला. यांची टिकट तिकडे रानातच राहू द्या. सोबतच त्यांना काय खायला शिदुरी वगैरे बांधून द्यायची. मग दुपार झाली, भर ऊन व्हायल्यानंतर कृष्णाने बासरी वाजवली, सगळ्यांना जवळ बोलवलं. या गाई गुरांनी पोट भरलेलं आता पण आपल्या पोटाला कांदा लावला पाहिजे. काही ना भूक लागली असेल नाही का? बोल लवकर उरका, आपल्या पण पोटाला कांदा. कालची एकादशीचा उपवास अजून कोणी सोडला नसेल नाही का? मग सगळ्यांनी आपापल्या मोठा फळाला उठून द्या. मोठा मोठा म्हणजे काय? अंधेरी सोबत शिदोरी. मोठा म्हणजे बोचका कपड्याने बांधलेला. हा मोठा साखरपुड्यातला शब्द होता नाही का? साखरपुड्यातली बाई बोलते जी गलवली असते, गलवली असते नाही का? ती उठते बोलते काशी देवतेची परवानगी असेल तर मोठा खोलायला. मोठा म्हणजे बोचका. पूर्वी बोचका असायचा, आता सुटकेस. आता सुटकेस पण नसतो, बास्केट पण नसतो. आता परस नाव घेताना खाली सरस नाही का? बरं साखरपुडा म्हटल्याच्या नंतर नाव जोरात घेतात. तिथं नाव नाही का? प्रत्येक त्या मला सांगा, आता तुम्ही इथं महिला मंडळ बसलेले आहेत. कलवल्या असतात त्यांना माहिती असतं की मला खरं सांगा, त्यांना माहिती असतं की आपल्याला तिथं नाव घ्यायचं नाही का? कारण का नाव घेण्याची गोड विधी असते. आता तुम्ही तर सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. मला सांगा, ती उभी राहणारी कलवली नाचते, नाव घेण्यासाठी लागते नाही का? पण तिने नावाची तयारी केलेली असते की नाही? खरं बोलायचं शपथ आहे तुम्हाला, नाही तर इथंच मधून केलेली असते की नाही? प्रत्येकाने केलेली असते. पण नाही का लाजायचं असतं थोडंसं. 15 मिनिटं लाजण्यात घालवते नाही का? बरं 15 मिनिटं लाजण्यात घालवते आणि मग नाव घेते. नाव काय घेते? भाजी मेथीची आणि. पण
पण पूर्वीच्या ज्या आमच्या म्हाताऱ्या बायका आहेत, त्यांना विचारून नावं काय असायची नाही का? कोणी एखादा घेईल का नाव? तुमच्यावरती मी एक नाव घेऊ का? चालेल ना? अशा प्रकारचे काही नाव असायचे. ऐका, खणखण कुठली मनमन माती गुडूच खंडा हातात जाते, त्यातून निघाले माणिक होती, राजाने दिलं राणीच्या हाती, राणीने ठेवलं पलंगाच्या काठी. अंग्रेज लोक भरतात कुठे गेले, आंघोळीला गेले, जेवण त्यांना लाज वाटते, मला नवरा कशाला गेला, पाणखार गेला, दागदागिने लिहायला, कांडून कोठून पंचमी केली, कांटा कांटा लागला डोला, लगेच आला कोला, कोल्याचे उलटे गुंडे, गणोबाले वाकड सोंडे, गणचौतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेवण, लक्ष्मीची पाडू घाटी, लगेच आली पितर पाटी, पितर पाटीला नेसले डाल, घाटाला घालते माल, घाटात बसते गटीशी, लग्न केले दाटीशी, लग्नाचं घेते सोडणं, दिवाळीचं केलं येणं, दिवाळीची लावते पंक्ती, सटाली नेमती, सतीचा करते नागदिवा, सगळ्यातही केला दवा, सगळ्याची बांधते झुवळ, पुनाली दुधल, कुणाची दिंडी कणिक, शिमगा आला आणि शिमग्याची खेळते रंग, पाडवा झाला दंग, बाहेरचे करते सोची, आजचं करते करा, सांगते तुम्हाला जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. अशा प्रकारे आवाज येत नाही का? ज्या पूर्वी जुन्या पद्धती होत्या त्या आता सगळ्या पद्धती बदलत चालत नाही का? मला सांगायचं म्हाताऱ्या बायका असेल, तुम्ही पहिली भाकरी थापायची, हातावर थापायच्या की नाही? हातावर भाकरी थापायची. तेव्हाची भाकरी फुगायची की नाही? चुलीवरती, तव्यावरती. आताची भाकरी फुगते का? आता कारणाने फुगते आताच्या पद्धतीमध्ये तव्यावर फुगत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की जरी परंपरा बदलल्या असल्या तरी माणसं तीच आहेत, मला नाती तीच आहेत. परंपरा संस्कृती विसरून आपल्याला जमणार नाही का? सांगायचं तात्पर्य एवढं, सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या पडल्या, कृष्णाने मान वरती बघितली, काही श्रीमंत घरातली लोक होती, सगळ्यांच्या शिदोरीमध्ये बघितलं, कोणाकडे लाडू, बासुंदी, पुरी आहे नाही का, श्रीखंड पुरी आहे, दही आहे, दूध आहे, पण कोणाच्या तरी शिदोरीमध्ये फक्त भाकरी आहे, तिच्यावरती फक्त मिरचीच आहे, कोणाच्या तरी भाकरीवर कांदाच आहे, कोणाच्या तरी भाकरीवर फक्त मिठाचे खडेच आहे. कृष्णाला वाईट वाटलं, अरे आपण दही दुधाची चोरी करायचो, सगळे समसमान खायचो, आता का वेगळं खायचो? मग कृष्णाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो अन्न एकत्र केला, सगळ्यांना समान मिळावा म्हणून तो अन्न एकत्र केला, त्यालाच काला म्हटलेला आहे. कालाला म्हणून त्याला काला म्हटलेला आहे. आणि तो काला कृष्णाने स्वतःच्या हाताने सगळ्यांना भरून, एकमेकांना भरून खाल्ला. म्हणा काय ती मुलं भाग्यवान असतील तरी कृष्णाच्या हातून खास खाल्ला म्हणा. सौंदर्याने काला खाल्ला आणि दोघेही आपले सगळे यमुनेच्या नदीत हात धुवायला निघाले. वरती 33 कोटी देव बघत आहे. आपण जर का या पृथ्वी तलावर जन्माला आला असतो तर आपल्याला हा काला खायला मिळाला असता. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताचे देवा, मृत्यूलोकी भावाला जन्म का? हा सुद्धा सोहळा स्वर्गी नाही म्हणला. मग काळाची असे देव झाले जडी मासे, हे पोरं काळा खातील आणि हात धुवायला कुठे जातील? यमुनेत जातील. यमुनेत गेल्याच्या नंतर हात धुतील. हात धुतल्याच्या नंतर ज्या शिता आहे, ज्या खरकट आहेत, त्या खरकटा तरी देवाचा प्रसाद म्हणून आपण माशाच्या रूपाने खाऊ शकतो. हात धुवायला जाताच्या कृष्णाने त्या आडवा गेला आणि त्या मुलांना सांगितलं, खबरदार कुठे हात धुवायचं नाही, नदीवर कुठे हात धुवायला जायचं नाही. अरे पण तेव्हा खरकटे हात धुवणारा पोसा, उठलेला पोसा, पण कोणी हात धुवायचं नाही. गणकर फिरलं आणि त्या देवाला सांगितलं, काय सांगितलं? अभंगाच्या शेवटच्या चरणात, कृष्णाने सांगितलं त्या देवाला, आणि तुका म्हणे सांडा घाटी तिने भरू नका पोटी, सांडलेल्या खरकटाने कशाला पोट भरतात? तुम्हाला काला खायचाच आहे ना, तर या मनुष्याच्या रूपात जन्म घ्या, कारण का हा सुख सोहळा स्वर्गी नाही. देवाला सांगितले माणसाच्या रूपात जन्म घ्या, पण आपण मनुष्य किती भाग्यवान आहोत. या माणसाच्या रूपी जन्माला आलो आपण, मनुष्य रूपीच्या जन्माला आलो. कारण का माणसाच्या रूपातच या पृथ्वीचा होता, असे सत्य साधे होता, सोळे साधे होता. कारण का स्वर्गी असं होत नाही, पण स्वर्गीचे आम्हाला इच्छिताचे देवा, मृत्यूलोकी बाबा जन्म. आपण किती भाग्यवान आहोत. बघा ना काय गंमत आहे. आपण विचार करतो की मेल्याच्या नंतर आपल्याला काय भेटावा? स्वर्ग भेटावा. आणि स्वर्गातले लोक म्हणतात की आम्हाला मृत्यूलोकी जन्म व्हावा.
कारण का हा सुद्धा तुम्हाला स्वर्ग नाही, हा स्वर्ग आहे माझा आणि हेच खरं सुख आहे. आणि हे सुख आता आपण सगळेजण घेणार आहोत. पण वेळ अभावी थोडक्यात सेवा माझ्याकडून कशी झालेली वेळेवरती सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. क्षमा करा, माफ करा, भरपूर वेळ गेला पण तुम्ही शांतपणे ऐकत होता, विषयाला विषय सुटत गेले म्हणून थोडासा विलंब झाला. पण माझ्याकडून वेळेवरती घडलेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. ओढूची सेवा जे मला दरकरीत आणलेले आहेत, मृदुंगमणी गवई सगळेजण आपल्याच गावातले मृदुंगमणी सोपा महाराज मिस्त्री, दुसरे मृदुंगमणी निशांत महाराज भोसले, एकदम जोरदार दोघांसाठी टाळ्या वाजवा. मी असं ऐकलं होतं तुमच्या हाताला लागलं होतं नाही का, हाताला लागलं होतं ना, तरी सुद्धा पकवास. कारण मला माहिती आहे वाजून मला काय कधी गप्प बसत, मोडला बिडला तरी वाजवणार नाही का. खूप सुंदर वाजवतात. कारण का या मुला या स्वपन दादाला परत या निशांतला मी लहान असल्यापासून मी यांना बघतोय आणि तिथपासून आता सुद्धा अजूनपर्यंत ते खूपच सुंदर वाजवतात. त्यांच्याकडून मला खूप शिकण्यासारखं भेटतं, खूप शिकण्यासारखं भेटतं. आपला ताल कुठे बसतो नाही का. उडून सेवा सगळ्यात आपल्याच गावातले मंडळी पंढरी दादा माझ्या मोठ्या भावासारखे त्यांचे आपण करून आपल्याच गावातले हरिभक्त महाराज सावंत महाराज यांचेच मुली हरिभक्त सुशील दादा आणि त्यांचे पुत्र म्हणजे नाही का भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, तीन पिढ्या या दिंडीमध्ये येतात. त्या तिघांसाठी 2000 टाळ्या वाजतात. आपला मुलगा बघा, कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार होत नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत नाही, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होत नाही, कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार मी झालोय तो सोडून द्या. मी आणि बाबा आम्ही काही वेगळे नाही, आम्ही दोघे एकच आहोत. एकदा बाबा महाराज बोलत होते, श्याम महाराज माझे वडील बोलत होते, एका गावात एक कीर्तनकार बनत नाही नाही का, एका तलवारी एका मेहनत 2 तलवारी बसत नाही. समीर महाराज वाजवायला होते आणि समीर महाराजांनी मला इशारा केला की तुम्ही घरात तर 2 दोघे आहेत. मी सांगितलं आम्ही दोघे नाही, आम्ही दोघे एकच आहोत. तुमच्या सगळ्या गुरुजनांसमोरच मी लहानाचा मोठा झालोय, शिकतोय, करतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच की कुणाच कीर्तनकाराचा मुलगा राजकारणाचा मुलगा राजकारणी होतो, राजकारणाचा मुलगा राजकारणी होतो, पण एका वारकऱ्याचा मुलगा वारकरीच होईल याची शाश्वती नाही. नवे तर त्याचा मुलगाच नव्हे तर त्याचा मुलगा सुद्धा दिंडीत उभा राहतोय, आवडीने उभा राहतोय, हरिपाठात नाचतोय, गाण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यात तो मुलगा खरंच या गावाचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. अशी मुलं जेव्हा पुढे येतात ना, अशी मुलं जेव्हा पुढे येतात तेव्हा दुसरी मुलं सुद्धा एक प्रेरणा घेतात, ती सुद्धा आवडीनं मुलं. कारण आताची तरुण मुलं अशा मार्गाला लागत नाहीत महाराज. तरुण मुलं या मार्गाला लागणं भरपूर पुण्य लागतं महाराज. आम्ही सुद्धा असेच लहान होतो तेव्हा याच बाबाने आम्हाला पुढे करायचे, आमच्या माईक द्यायचे. आम्हाला गाता सुद्धा येत नव्हतं तरी आमच्या पुढे माईक द्यायचं. कुठेतरी त्याला वाटलं असेल की पुढे जाऊन हा कीर्तनार नाही, गाता कधी कीर्तन करायला मलाच कळलं नाही. म्हणून सगळी संपूर्ण सेवा अशा थोर जनांच्या सगळ्यांच्या आपले कोण माणूस जेवढे काय देवाचे सगळे गुरुबंधू आहेत, सगळे गुरुजन मंडळी आहेत, सगळ्यांच्या चरणी अर्पण करून ओढोनी सेवा, माळकऱ्यांच्या गणरायाच्या चरणी अर्पण करून ओढोनी सेवा, पांडुरंगाच्या लक्ष्मी मातेच्या भगवान श्रीकृष्णाच्या राधेच्या चरणी अर्पण करून सेवेला एकत्र करून देतो. ज्यांचे अनंत उपकार त्या साधू संतांचा एकदा सगळ्यांनी हाताने टाळ्या वाजवायचे आणि मुखाने भजन करायचंय. ज्ञानेश्वर